गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं पुरवठ्याचं डिपार्टमेंट पूर्वीपासून खालीच होतं। सेतूमध्ये जेव्हा होतं त्यावेळी 1 नंबर खिडकीमधून लोकांना फॉर्म देण्याची सुविधा होती। लास्टच्या खिडकीमध्ये लोकांचे नावं चढवण्याची, नावं कमी करण्याची, नवीन रेशन कार्डाची प्रकरणं स्वीकारली जात होती। नेक्स्ट टाइम तारीख दिली जात होती की या तारखेला येऊन तुम्ही घेऊन जा। मात्र मध्ये काही कारणास्तव लोकांनी तक्रारी केल्यानंतर पुरवठ्याचं डिपार्टमेंट पूर्णपणे वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर वरती फॅनची सुविधा नव्हती, अंधार होत होता। लहान लहान ज्या स्तनदा माता होत्या त्या लहान लहान बाळाला घेऊन तासून तास लाईनीत उभ्या राहायच्या आणि किमान फक्त विचारायचं जरी असलं तरी तासभर लाईनीत उभं राहायचं होतं। आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जेव्हा महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही साहेबांना 2-3 वेळा सांगून पाहिलं, परंतु त्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आंदोलनाची हाक दिली की जर अपंग बांधवांना किंवा आमच्या अशिक्षित महिलांना वरती येण्यासाठी त्रास होत असेल तर हे दप्तर खाली आणलं पाहिजे, कारण की इथे बसलेले अधिकारी हे लोकांचे लोकसेवक आहेत आणि लोकांच्या सेवेसाठी बसलेले आहेत। आणि त्यानंतर आम्ही एक मोर्चाची तयारी केली। इथले तहसीलदार गायकवाड साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर खाली नेऊ आणि आज त्यांनी खाली आणलेलं आहे। परंतु आमच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये आम्हाला सतत शिकवले जाते की एका आंदोलनामध्ये एक प्रश्न सुटल्यानंतर जनतेचे 10 प्रश्न उभे होतात आणि त्याच पद्धतीने आज आम्हाला लोकांनी आमच्या सांगितलं की कॉम्रेड इथे फॉर्म भेटत नाही। पूर्वी 1 नंबर खिडकीमधून फॉर्म भेटायचा, इथे आता जे त्यांनी खाली आणलंय इथे फॉर्म भेटत नाही। फॉर्म घेण्यासाठी कुठल्या दुकानात जर गेले तर ती लोक 20 रुपये 30 रुपये माणूस बघून किंमत ठरवतात आणि त्यानंतर ती लोक ऑफर देत आहेत की फॉर्म ले जाके क्या करोगे, हे हमारे पास भरो 1500-2000 देव न कार्ड लेके जाओ। ही दलाली सगळी थांबली पाहिजे। आणि काही लोक जे आहेत तालुक्यामध्ये केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इथल्या तहसीलदारांची आणि पुरवठा अधिकाऱ्यांची भरमसाठ बदनामी चालवलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बाकीच्या तालुक्यामध्ये काम करण्यासाठी जातो जव्हार मोखाडा तेव्हा त्या भागातले लोक आम्हाला विचारतात की तुम्ही कुठल्या तालुक्यात राहतो, आम्ही सांगतो वसई। अरे वसईचा पुरवठा अधिकारी असं काय करतोय, वसईचे तहसीलदार अशी काय करतात। मागे इथे मुकळे साहेब होते, त्यांना सुद्धा अँटी करप्शनमध्ये पकडलं, तेव्हा आमची मान शर्मेने आम्हाला खाली घालावी लागते। तर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। आपला देश हा स्वतंत्र देश आहे आणि इथं सन्मानाने जगता आलं पाहिजे। तर आमची मागणी आहे की लोकांना प्रचंड उन्हामध्ये उभं राहावं लागते, इथे बसण्याची त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, फॉर्मची इथे व्यवस्था झाली पाहिजे आणि सगळं सुरळीत चाललं पाहिजे, त्यांना वेळेवर त्यांची कामं झाली पाहिजेत।